हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष पंधरवडा कधी लागणार आहे आणि समाप्ती कधी आहे आणि पितृदोष कसा ओळखायचा आहे। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो कसा ओळखायचा आहे आणि पितृदोष का लागतो आणि काय थोडे तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघायचा आहे। तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया पितृपक्ष पंधरवडा कधी लागणार आहे। आता येती पौर्णिमा आहे, जी 7 तारखेला पौर्णिमा लागणार आहे 2025। तर त्या दिवशी आपली पौर्णिमा झाल्याच्या दुसऱ्या दिवसाचा काळ जो असतो म्हणजेच 8 तारखेला आपल्याला पितृपक्ष पंधरवडा लागणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या अमावस्यापर्यंत हा पितृपक्ष पंधरवडा राहणार आहे। तर पितृपक्ष आपल्याला लागलेल्या काळामध्ये आपल्याला पितरांसाठी काय सेवा करायची असतात, पण सर्वप्रथम आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही ते जाणून घ्यायचा असतो। तो कसा ओळखायचा असतो, तर आपल्या घरातल्या वडिलांचा आणि मुलांचं अजिबात जमत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणातून वादविवाद होत असतात। आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतात। कोणते कार्य आपण शुभ कार्य आपल्या हाती जर आपण घेतलो तर ते कार्य शुभ कार्य होत नाही, म्हणजेच मुलींचा विवाह जुळत नाही। जर जुळलाच तर कोणत्या ना कारणानं तो मोडत असतो आणि आपल्या घरातल्या वैवाहिक जोडपं असेल तर त्यांना मुलं बाळ होत नाही। जर झालेच तर ते मुलं बाळ अपंग किंवा मंद असे जन्माला येतात आणि आपल्या नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होत नाही। जर आपल्या घरामध्ये पैसा भरपूर येत असतो पण तो पैसा आपल्या घरामध्ये टिकतच नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा खर्च होत असतो। ज्या कारणासाठी आपण तो पैसा गोळा करतो त्या कारणाला खर्च न होता दुसऱ्याच कारणाला तो पैसा खर्च होत असतो आणि आपल्या घरातलं आजारपण हे जातच नाही। कोणत्या व्यक्तीने आपल्या घरातल्या सारखं आजारपण असतं, सारखं आपल्याला दवाखाना आपल्या मागे लागला असतो, दवाखाना हा सारखाच चालू असतो। त्या घरातल्या कर्त्या पुरुषाची मनस्थिती बरोबर राहत नाही, त्यांचं मन सदा विचलितच होत असतं। त्यांचं मनामध्ये सतत कोणते ना कोणते विचार सुरू असतात आणि ते तशा का असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरात वाद वाढत असतात। आणि आपण जाणून घेऊया ते पितृदोष लागण्याचं कारण काय आहे। तर कारण असं आहे की आपल्या घरातला जर एखादा व्यक्ती अपघातात जर तो मरण पावला असेल तर त्याचं पण आपल्याला पितृदोष लागत असतो। आणि आपल्या घरातला एखादी व्यक्ती मरण पावल्याने त्यांची अंत्यविधी आपण चांगल्या प्रकारे करत नाही, त्या कारणाने पण आपल्या घरामध्ये पितृदोष लागतो। आणि हे पितृदोष पिढ्यानपिढ्या चालतच असतो। आपल्याला पितृदोष निवारण करायचं असतो, पण पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी सोपे काही उपाय असतात। तुम्हाला मी थोडके उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते। तर ते उपाय असे आहेत की दक्षिण भिंतीला आपल्याला पितरांचा फोटो लावायचा आहे, त्यांना आपल्याला फुलाचा हार घालायचा आहे, अक्षदा फुलं अर्पण करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। त्यांचा आशीर्वाद प्राप्त करत असताना आपल्याला सकाळी शुचिर्भूत होऊन दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ओम पितृदेवताये नमः असा साधा सोपा मंत्र 3 वेळेस म्हणायचा आहे, हात जोडून। त्याचा आशीर्वाद आपल्यावर जर प्राप्त झाला तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते। कारण देवताच्या आपल्या सगळ्या देवापेक्षा पितृदेव खूप महत्त्वाचे असतात, कारण ते आपले पूर्वज असतात, म्हणून त्यांची सेवा अगोदर करायची असते। आणि आमोशाला आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून त्यांच्या आशीर्वादात रूपात आपल्याला एक दिवा लावायचा असतो। आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जाऊन अक्षदा धूप दीप समर्पण करून किंवा गंगाजल दूध आपण अर्पण करायचं आहे आणि तिथं आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तिथं प्रार्थना करायची आहे की आमच्या पितराला मोक्षप्राप्ती हो म्हणून आपल्याला असा तिथं प्रार्थना करून पिंपळाच्या झाडाचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। आणि एखाद्या गोरगरिबांना आपल्याला दान करायचं आहे, पोटभर त्यांना एक टायमाचं जेवण द्यायचं आहे। तुम्ही कावळ्यांना किंवा गाईला कुत्र्यांना तुम्ही एक घास आपल्या जेवणातला द्यायचा आहे। आणि आपण जर 12च्या अगोदर जेवण वगैरे करत असतो त्या टायमाला जर आपल्या घरामध्ये चिमणी कावळा कोणतेही प्राणी जर आले तर त्यांना आपण एक घास आपण त्यांना द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही मुंग्यांना पण साखर खायला घालू शकता। अशा प्रकारे थोडे उपाय करायचे आहेत, त्याच्याने आपल्या घरामध्ये भरभराट होत असते। जर असेच तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। नंतर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना इथंच व्हिडिओचा शेवट घेते। बाय बाय सगळ्यांना।